ही आपली कडकण्या बनवून झालेल्या आहेत। नक्की ट्राय करा। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आणि खूप सोप्या पद्धतीने या कडकण्या बनवलेल्या आहेत, पाहू शकता। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा। नमस्कार, शौर्य शाश्वत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज बनवणार आहे कडकणी। तर ही कडकणी आपण नवरात्रामध्ये बनवली जाते आणि बनवायला ही सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे। आणि कडकणी ही वातट होऊ नये आणि अशी कुरकुरीत बनावी यासाठी पण सांगणार आहे की कोणतं पाणी किती वापरायचं आहे किंवा दूध वापरायचं आहे किंवा नाही हे आपल्याला। चला तर आपण कडकणी बनवूयात। सगळ्यात अगोदर हा रवा वापरलेला आहे। हा रवा मी अर्धा किलो घेतलेला आहे। अर्धा किलो हे प्रमाण आहे रव्याचं। यामध्ये आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ वापरायचं आहे। हे गव्हाच्या पिठाचं काही प्रमाण नाही, तुम्ही असं 2 चमचे घेऊ शकता किंवा कमी घेऊ शकता किंवा 3 चमचे पण घेऊ शकता। हे छान मिक्स करून घ्यायचं। यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार। आता यामध्ये चवीनुसार मीठ वापरायचं आहे आपल्याला। थोडंसं मीठ घाला। या कडकणीची टेस्ट पूर्णपणे बदलून जाते मीठ घातल्याने। आता या रव्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। हे तूप मी गरम करून घेते। आता यामध्ये आपल्याला तूप घालायचे। तुपाचं प्रमाण यामध्ये थोडंसं जास्तच ठेवा। आता यामध्ये घालायची हळदी। आमच्या इकडे कडकणी अशी पिवळसर असते, त्यामुळे आम्ही यात थोडीशी हळदी घालतो। तुमच्याकडे नसेल हळदी वापरत तर नका वापरू। आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे। याला तुपाचा असा ओलावा निर्माण झाला पाहिजे, या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचे। असं छान एकजीव करून घ्यायचे हे पूर्ण। याचा कलर पाहू शकता, असा पिवळसर आलेला आहे। आता आपल्याला ह्या कडकणीसाठी साखर अशी विरघळून घ्यायची आहे। त्यासाठी एक पातेलं, त्यामध्ये पाणी हे अर्धा ग्लास घ्यायचे। त्यामध्ये साखर आपल्याला 1 वाटी वापरायची आहे। ही वाटी मी साखरेला वापरणार आहे। या वाटीने मी 1 वाटी साखर वापरायची आहे। ही 1 वाटी साखर या पाण्यात घालायची। ही साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता याला आपण 2 मिनिटं ठेवून थंड करून घेऊयात। हे पाणी पूर्णपणे थंड झाले। चला आपण हे रव्यामध्ये घालूयात। हे पाणी आपण यामध्ये घालूयात। एकदम जास्त घालायचं नाही, असं थोडंसं घालायचं। आणि हे पाणी कमी पडलं तर यामध्ये नंतर दूध घालायचं। जर तुम्हाला दूध घालायचं असेल ना तर ही पाण्यामध्ये साखर विरघळण्यापेक्षा दुधामध्ये विरघळायची आणि हे दूध घालायचं पुन्हा।
यामध्ये तूप घातल्यामुळे कडकणी अशी खुसखुशीत बनू शकते. पाहू शकता त्याचा कलर पण बदललेला आहे, असा येलो झालाय. हे असं छान आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता याला अर्धा तास ठेवून द्यायचं आपल्याला आणि नंतर याची कडकणी बनवायची आहे. हे तयार करत असताना थोडंसं सैल सोडायचं, असं जास्त घट्ट बनवायचं नाही, कारण हा रवा फुगून नंतर आणखीन घट्ट होतं. हे आपलं पीठ अर्धा तास झालेलं आहे. पाहूयात आपण. खूप छान असं आणि सॉफ्ट पीठ झालेलं आहे आपलं. आता याच पिठाच्या आपल्याला कडकण्या बनवायच्या आहेत. पाहू शकता असं सैल सोडलं ना पीठ थोडंसं की याला जास्त वेळ ठेवायची गरज लागत नाही आणि खूप असं सॉफ्ट झालेलं आहे. आता आपण कडकणी बनवूयात. कडकणी बनवत असताना असा गोल करून घ्यायचा आणि याला थोडंसं तूप लावायचं आणि हे लाटून घ्यायचे. चला तर, कडकणी बनवत असताना आपण याला थोडंसं तूप लावून घ्यायचे, कारण ही खाली चिकटणार नाही. आणि याला पण तूप लावायचं आणि नंतर लाटून घ्यायची आपल्याला. ही अशी कडकणी आपल्याला लाटून घ्यायची छोट्या साईजमध्ये. पाहू शकता अशी गोल आकार. ही सगळ्या कडकण्या मी लाटून घेते आणि नंतर कशा तळायच्या हेही दाखवणार आहे. पहा, आपल्या कडकण्या बनवून झालेल्या आहेत अशा खूप साऱ्या. याला थोडंसं तूप लावलं ना की हाताला आणि बनवताना पण कडकणीला पोळीपाट बेलणं याला की ही बिलकुल एकमेकाला चिटकत नाही. हे पहा. आता ही कडकणी आपल्याला तळून घ्यायच्यात. चला तर, आपण इकडे तेल ठेवलेलं आहे तळण्यासाठी, हेही दाखवते तुम्हाला मी. इकडे आपण हे तेल ठेवलेलं आहे कढाईमध्ये. तेल गरम झालं ना की आपण ही कडकणी तळून घेऊयात. तेल आपलं गरम झालेलं आहे. चला आपण ही कडकणी बनवूयात. ही कडकणी आपण तळण्यासाठी टाकत आहोत. कढई जर मोठी असेल ना, तुम्ही एका वेळेस 4 कडकण्या टाकू शकता आणि छोटी जर असेल तर 2 टाका. पाहू शकता आपल्या कडकण्या अशा तळून झालेल्या आहेत. आता मी काढून घेते. अशा थोड्याशा लालसर काढायच्या, म्हणजे अशा कुरकुरीत होतील. कलर पण फार सुंदर आलेला आहे. अशा छोट्या छोट्याच बनवायच्या. काढून घेते मी. आणखी दुसऱ्या घालते मी तेलामध्ये कडकणी. यावेळेस मी 5 कडकण्या एकदाच घातलेल्या आहेत.
कशी टम्म अशी फुगत आहे पहा. हे आपण असं लालसर झाले ना तर मी ही काढून घेणार आहे. बघा कसले टम्म असे फुगलेले आहेत आपल्याकडे ना. आता हेही काढून घेते मी. खूप साऱ्या अशा कडकण्या तयार झालेल्या आहेत आपल्या तळून पण. आता झाले आपले हे. थोड्याशा राहिलेल्या होत्या त्याही तळून झालेल्या आहेत. आता ही पण काढून घेते मी. आपले हे कडकणी बनवून झालेले आहेत. पाहू शकता कसल्या सुंदर आणि टम्म अशा फुगलेल्या आहेत आणि अशा खुसखुशीत पण झालेल्या आहेत. बघा कसले सुंदर झालेत.